स्वागत आहे मित्रांनो तुमचं BBS यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण आता शिरोडवरून आलेलो आहे। तर श्री म्युझिकल बँड बघून तर आता श्रीकृष्ण बँड आपला राधाकृष्ण बँडचं ओपनिंग आहे, तर तिथं जायचं आपल्याला। तर आपण आता आलेलो होतो हर्षलच्या शॉपला, कोमल साऊंड सर्व्हिस। तर इथं 2 गाड्या लागलेल्या आहेत, परत त्या सकाळच्या गाड्या आहेत, योगेश्वर बँड आणि साई बँड मसावत। तर चला आता लेट झालेलो आपण खूपच, तर निघू आपण। तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे पापरे गावामध्ये। तर गाडीजवळ आता CRPचं काहीतरी टेस्टिंग वगैरे चालू आहे। तर थोड्याच टायमामध्ये आता मंदिराकडे जाईल बँड, चिंचदेवी मंदिराकडे। तर इथं फॅन लोक खूप वाढलेले आहेत, तर गावातले पोरं। 32 का 36 CRP आहेत गाडीला वाटतं। तर मित्रांनो आता बँड जातोय चिंचदेवी मंदिराकडे। तर मित्रांनो बँडमध्ये काही वाजवताना काही बाय मिस्टेक झाले ना, तर गलत कमेंट कोणी करायची नाही। तर मी मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं आहे, तर नवीन साऊंड सिस्टम आहे, तर काही बाय मिस्टेक होऊ शकते, तर गलत कमेंट करायची नाही मित्रांनो। तर चला आता मंदिराकडे जाऊ आपण। तर मित्रांनो या ठिकाणी फौजीनानांचं घर आहे। तर राधिका बँडची गाडी मित्रांनो आता। मित्रांनो बँडची गाडी येतोय मागे। तर या ठिकाणी आम्ही चिंचदेवी मंदिरामध्ये थांबलेलो आहे आता। इथं बँडची गाडी लागणार आहे मागे। तर तुम्हाला चिंचदेवी मंदिर दाखवतो मी आता। तर बघू शकता तुम्ही, या गावातील कुलदैवत आहे मित्रांनो। आई चिंचदेवी। तर मागच्या वर्षी पण फौजीनानांचा बँड याच ठिकाणी वाजवला होता फर्स्ट टाईम। तर फौजीनाना ते चिंचदेवीच्या मंदिराजवळच अगोदर वाजवता, मग त्याच्यानंतर ना ऑर्डरसाठी बँड निघतो। तर फौजीनानांना आज निघायचं आहे सुरतसाठी, तर गणपती आगमनसाठी। तर त्याच्यामुळे आज रात्री निघणार आहे ते। तर पहिले आई चिंचदेवीच्या मंदिराजवळ वाजून घेत आहे, मग रात्री निघणार आहे ते। तर मित्रांनो आता बँड आलेला आहे चिंचदेवी मंदिराजवळ। तर आता रात्रीचे 11 साडे11 वाजलेले मित्रांनो। सकाळचं म्हणजे संध्याकाळी 7 साडेसात वाजायचं येऊन गेलो इथे। श्री म्युझिकल बँडची ओपनिंग होती, तिथलं आवरून। तर ठीक आहे, काही विषय नाही, तुमच्यासाठी थांबून राहिलो मी। तर ठीक आहे मित्रांनो, बँड लगेचच चालू होईल।
Are you